नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। दृष्टांत बोध किंवा सिद्धांतांसाठी दृष्टांत या सदराखाली आज आपण या व्हिडिओमध्ये 9वा दृष्टांत पाहणार आहोत। यापूर्वी 8 दृष्टांत आपण पाहिलेले आहेत। एका सिद्धांतासाठी काही दृष्टांत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या समोर या ठिकाणी सिद्धांतांसाठी दृष्टांताचा 9वा भाग आपल्या समोर ठेवणार आहे। सिद्धांत अशा पद्धतीचा आहे की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती तर्काच्या कसोटीवर घासून पाहिली पाहिजे। कारण जोपर्यंत आपण त्या गोष्टीला तर्काच्या कसोटीवर घासून पाहत नाहीयेत तोपर्यंत ती गोष्ट आपल्या हाताला येईल असं सांगता येत नाही। आणि म्हणून ती गोष्ट करण्यापूर्वी तिला आपण तर्काच्या कसोटीवरती घासून पाहिलं पाहिजे। त्यासाठीचा एक दृष्टांत इथे आपल्याला पाहावयाचा आहे या सिद्धांताच्यासाठी। किंवा भावनिक विचार करण्यापेक्षा वास्तववादी विचार करायला आपण शिकलं पाहिजे असाही यातनं एक सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून आपण हा दृष्टांत पाहणार आहोत। काय दृष्टांत आहे? दृष्टांत या प्रकारचा आहे, येशू ख्रिस्त नेहमी एक गोष्ट सांगत असायचे, एक कथा सांगत असायचे आणि तीच कथा आपण दृष्टांताच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। गोष्ट अशी आहे की एक खूप श्रीमंत अशा प्रकारचा माणूस होता। त्याला आपल्या संपत्तीची वाटणी 3 मुलांच्या मध्ये करायची होती। या श्रीमंत माणसाची काय अवस्था आहे? तर या श्रीमंत माणसाला आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती 3 मुलांच्या मध्ये वाटून द्यायची होती आणि त्यापैकी जो अधिक चतुर आहे त्याला संपत्तीचा वारसदार बनवायचं होतं। आता वयोमानानुसार मोठ्या मुलाला खरं तर संपत्ती किंवा द्यावी असं म्हणायला जावं तर हे 3ही मुलं तिळे होते आणि त्यामुळं आता नेमका मोठा कोण छोटा कोण हे ठरवता येत नव्हतं। मग अशा वेळेला त्या श्रीमंत माणसाच्या मनामध्ये सारखी चिंता लागून राहिली होती की आता ही आपली संपत्ती या 3 मुलांमध्ये कशी वाटून द्यायची आणि त्यासाठीचा विचार तो सारखा करत होता। आणि त्याला असं वाटत होतं की या तिघांच्यापैकी जो कोणता मुलगा आपला चतुर आहे अशा चतुर मुलाला जर संपत्ती दिली तर ती संपत्ती वाढत जाईल आणि चतुर नसलेल्या मुलाला जर आपण ही संपत्ती दिली तर संपत्ती वाढणार नाही किंवा ती चांगल्या कामी येणार नाहीये, तर त्या संपत्तीचं अधपतन होईल किंवा नको त्या ठिकाणी आणि नको त्यावेळी म्हणजेच लवकर संपून जाईल। त्यामुळे चतुर मुलालाच आपण संपत्ती दिलेली बरी असा विचार तो करत आहे। परंतु आता हे 3ही तिळे असल्यामुळं नेमका चतुर आपण कसा कोणाला समजवायचं, वयाची तर 8 तिळे असल्यामुळं जमत नाहीये। आता करायचं काय या चिंतेमध्ये हा श्रीमंत माणूस आहे आणि हा माणूस एका फकीराच्याकडे जातो आणि आपली समस्या त्या फकीराला सांगतो की बाबा मला 3 मुलं आहेत आणि 3ही तिळे आहेत आणि मला ही माझी सर्व संपत्ती चतुर मुलाच्या हातामध्येच सुपूर्द करायची आहे आणि मला तर काही सुचत नाही आहे की नेमका चतुर मुलगा या तिघांच्यापैकी कोण हे कसं शोधायचं। तेव्हा मला याबद्दल आपण मार्गदर्शन करावं। आणि मग त्यावेळेला या फकीरानं त्याला जो सल्ला दिलेला आहे, जो उपाय सांगितलेला आहे तो उपाय श्रीमंत माणूस करतो। आता या श्रीमंत माणसाला त्या फकीरानं कुठला उपाय सांगितलेला आहे तो उपायच आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी दृष्टांत म्हणून या ठिकाणी पाहावयाचा आहे। त्यानं उपाय सांगितला फकीरानं की म्हणाले असं करा, तुम्ही या 3ही मुलांना जे आहे की असं म्हणा की बाळांनो मी तीर्थयात्रेला चाललो आहे, काही झाडा फुलांच्या बिया मी तुम्हाला देतो आहे, परत आल्यावर त्या मी तुमच्याकडून घेईन, नीट सांभाळून ठेवा। काय सांगितलेलं आहे त्यानं की बाळांनो मी काही महिन्यांच्यासाठी तीर्थयात्रेला जातो आहे आणि या फळाफुलांच्या काही बिया आहेत, मी तीर्थयात्रेवरून काही महिन्यांच्या नंतर वापस येईल, तेव्हा या
फळाफुलांच्या बिया मला तुम्ही परत द्या, असं म्हणून या तिन्ही मुलांच्या कडं या फळाफुलांच्या बिया या ठिकाणी त्या माणसानं सुपूर्द केलेल्या आहेत. तिन्ही मुलांना त्या बिया देण्याचं काम त्यानं केलेलं आहे. पहिल्या मुलाच्याकडे त्या बिया दिल्या गेल्या. पहिल्या मुलानं विचार केला की या बिया काय करावं या बियांचं. तो असा विचार करतोय की या बिया जर आपण अशाच ठेवल्या, आपल्या घरातल्या मुलांनी खेळायला घेऊन त्या जर तशाच वाटोळ केल्या, किंवा गुरांनी या बिया ठेवलेल्या बघितल्या आणि खाऊन घेतल्या, तर काय करावं. त्यापेक्षा या ज्या बिया आहेत ना, या बिया आपण काय कराव्यात, तर फ्रीजमध्ये ठेवून द्याव्यात, जेणेकरून वडील आल्याच्या नंतर या बिया आपल्याला काय करता येतील, वडिलांना सही सलामत वापस करता येतील. असा विचार करून हा श्रीमंत माणूस चा जो मुलगा आहे, पहिला मुलगा, तो त्या बिया काय करतो, तर फ्रीजमध्ये तशाच ठेवून देतो. आता त्या श्रीमंत माणसाचा दुसरा जो मुलगा आहे, त्या मुलाला देखील त्या श्रीमंतानं बिया दिलेल्या आहेत. दुसऱ्या मुलानं जरा वेगळा विचार केलेला आहे. तो विचार करतो की या बिया फ्रीजमध्ये ठेवायच्या, तितक्या दिवस सांभाळायच्या, वडील आल्याच्या नंतर त्यांना परत द्यायच्या, त्यापेक्षा आपण काय करूया, या बिया विकून टाकूया आणि या बियाचे जे पैसे येतील ते पैसे आपण वडिलांना देऊन टाकू. वडीलही खुश होतील की वा, माझा मुलगा किती हुशार आहे, दिलेल्या बिया त्यानं विकल्या आणि ते सगळे पैसे जपून ठेवले आणि मी आल्याच्या नंतर मला या बिया पैसे देऊन टाकलेले आहेत. पहिल्या मुलानं काय विचार केलेला आहे की बिया ज्या मला दिलेल्या आहेत वडिलांनी काही महिन्याच्या नंतर वापस येण्यासाठी, त्या मी फ्रीजमध्ये ठेवेन आणि वडील आले की त्यांना जसे तसे वापस करेन, म्हणजे वडील म्हणतील की काय मुलगा संपत्ती सांभाळून ठेवण्यासारखा. दुसऱ्या मुलानं हा विचार केला की काही नाही, आपण त्या बिया विकाव्यात आणि त्याचे पैसे वडिलांना द्यावेत, म्हणजे वडील आपल्यालाच प्रॉपर्टीचे मालक बनवतील. परंतु तिसरा मुलगा जो आहे तो मात्र तिसऱ्या प्रकारचा विचार करतो. हा तिसरा मुलगा काय विचार करतो की म्हणतो की ह्या बिया आपण काय कराव्यात, तर आपल्या शेतामध्ये पेराव्यात, लावाव्यात आणि वडील येईपर्यंत या बियांचे काय होईल, वेली येतील किंवा काही फुलाफळांची झाडं येतील आणि त्याला पुन्हा फळ आणि त्या फळातनं पुन्हा बिया आणखी आहे त्यापेक्षा जास्त वाढतील आणि म्हणून आपण या बिया पेरल्या पाहिजेत, लावल्या पाहिजेत. हा विचार करून हा तिसरा मुलगा त्या बिया पेरतो, काही लावतो आणि त्याचे झाडं होतात, त्याला फुलं येतात, त्याच्या पुन्हा बिया आणखीन बिया होत्या त्यापेक्षा जास्त वाढलेल्या आहेत. आता वडील मुलांना ह्या बिया तिघांनाही देऊन गेलेले आहेत. काही महिन्याच्या नंतर तीर्थयात्रा संपते आणि वडील परत येतात आणि परत आल्याच्या नंतर प्रत्येक मुलाला विचारतात, पहिल्या मुलाला विचारतात, बाळा तुला मी त्या ज्या झाडाफुलाच्या बिया दिलेल्या होत्या त्या कुठे आहेत. पप्पा मी त्या फार जपून ठेवलेल्या आहेत, थांबा मी फ्रीजमधून काढून देतो. आणि तो पळत जातो आणि फ्रीज काढतो, तर काय त्या फ्रीजमधल्या सगळ्या बिया सडून गेलेल्या होत्या आणि तिला दुर्गंध सुटलेला होता. त्या बिया काही कुठल्याही कामाला आलेल्या नाहीत. वडील म्हणाला की हा काही मुलगा चतुर नाही आहे आणि मग याला काही आपण संपत्तीचा मालक बनवायचं नाही. दुसऱ्या मुलाला विचारलं, बाळा तुलाही दिल्या होत्या मी त्या झाडाफुलांच्या बिया, तू काय केलास. तो म्हणाला मी त्या बिया विकल्या बाजारात नेऊन आणि त्याचे पैसे असेच या पॉकेटमध्ये ठेवलेत, हे त्याचे एवढे पैसे घ्या. आणि हे घेतल्याच्या नंतर देखील मनात वडील हसले आणि म्हणाले हाही काही चतुर नाही आहे. आणि तिसऱ्याला विचारलं, बाळा तुलाही दिल्या होत्या रे त्या बिया, तू काय केलास. तो म्हणाला पप्पा बाबा जवळ या, आणि वडिलांना जवळ बोलवलं आणि अंगणातल्या परसात शेताकडे घेऊन गेला बागेमध्ये आणि म्हणाला हे पहा तुम्ही दिलेल्या बियाचे हे एवढे मोठे मोठे फळ झाडं झालेली आहेत, हे फुलांची झाडं झालेली आहेत आणि त्याच्यापासून जे काही फळं आणि त्याच्या बिया इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि तुम्ही दिलेल्यापेक्षा ह्या कितीतरी शतपटीनं या बिया मी उत्पादित केलेल्या आहेत, उत्पन्न घेतलेले आहेत. बाबा तुम्ही ह्या बिया घ्या. आणि हे घेतल्याबरोबर वडील अत्यंत आनंदित होतात आणि म्हणतात हा खऱ्या अर्थानं तूच आता माझ्या प्रॉपर्टीचा मालक होण्याच्या लायक आहेस, तूच खऱ्या अर्थानं माझा चतुर मुलगा आहेस. आणि मग आपल्या संपूर्ण संपत्तीचा मालक तो श्रीमंत माणूस आपल्या तिसऱ्या मुलाला बनवतो. आणि या ठिकाणी हा दृष्टांत संपलेला आहे. दृष्टांत काय सांगतो
की आपण आपलं जीवन जगत असताना भावनिक होऊन कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आहे, तर त्याला कशाच्या कसोटीवर, विचाराच्या किंवा वास्तववादी कसोटीवरती आपल्याला तो निर्णय घेता आला पाहिजे, किंवा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती तर्काच्या कसोटीवरती आपण काय करून पाहिली पाहिजे, घासून पाहिली पाहिजे. अशाच पद्धतीने तिसऱ्या मुलानं तर्काच्या कसोटीवरती त्या बियांच्याबद्दल घासून पाहिलं म्हणून तो यशस्वी झाला, किंवा त्यानं वडिलांना पैसे देऊ, वडिलांना फ्रीजमधल्याच बिया देऊ असा भावनिक विचार केला म्हणून ते दोन्हीही मुलं नापास झाले. परंतु त्यानं वास्तववादी विचार केला तो मुलगा मात्र खऱ्या अर्थानं यशस्वी ठरला. आणि म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये त्या भावनिक विचारापेक्षा वास्तववादी विचाराला महत्त्व दिलं पाहिजे, किंवा कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी ती तर्काच्या कसोटीवर काय करून घासून पाहिली पाहिजे. हा सिद्धांत लक्षात येण्यासाठी आपण या व्हिडिओमधनं हा दृष्टांत पाहिलेला आहे. आपल्याला दृष्टांत कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपण कळवावं एवढीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि या ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.